यानंतरची बातमी राज्यातल्या पुण्यातून, मात्र त्याचं कनेक्शन आहे ते लंडनपर्यंत। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 7 तास समुद्रापार पळाला। त्यानं थेट लंडन गाठलं। शिक्षणात टॉप असलेला हा तरुण गुंडगिरीकडे वळला। त्यानं कोथरूडमध्ये दहशत निर्माण केली। इतकी माया जमवली की त्याचा मुलगाही आता लंडनलाच शिक्षण घेऊ शकेल। त्यामुळेच त्याच्या संपत्तीवरून आणि परदेशात पळ काढण्यावरून पोलीस आणि राजकारण्यांचा वरदहस्त आहे का असा प्रश्न विचारला जातोय। पुण्यात कोथरूड परिसरामध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला। त्याच्या टोळीतील गुंडांनी एका सामान्य नागरिकावर गोळीबार केला तर कोयत्याने एका व्यक्तीवर हल्ला केला। एकाच रात्रीत कोथरूड पोलीस स्टेशन पासून अगदी हाकीच्या अंतरावर घडलेल्या या घटनांनी पुण्यात खळबळ उडाली। या घटनेनंतर पोलिसांनी तब्बल 7 जणांना अटक केली होती। तर त्यांची दहशत संपवण्यासाठी काहीच दिवसात पोलिसांनी आरोपींची धिंड देखील त्याच परिसरातून काढली। तर निलेश घायवळच्या घराची झाडाझडती घेतली। या 2 बाईक आणि 1 कार जप्तही केली। पण या सगळ्यात पोलिसांना गुंगारा देण्यात निलेश घायवळ यशस्वी झाला, कारण त्यानं लंडनला पळ काढल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। निलेश घायवळचा थेट संबंध कोथरूड गोळीबारशी नसला तरी देखील त्यामध्ये मुख्य आरोपी असलेला मयूर कुंभरे याच्यासह निलेश घायवळवर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्यांसाठी निलेश घायवळने मयूर कुंभरेला शस्त्र पुरवल्याचं समोर आलंय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचं उघड झालंय। या टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ पळाला तरी मागे अनेक प्रश्न सोडून गेलाय। लंडनमध्ये आलिशान घर घेणे इतकी संपत्ती कशी जमवली? गंभीर गुन्हे दाखल असताना पासपोर्ट मिळाला कसा? बनावट पासपोर्टसाठी बनावट कागदपत्र कुठून तयार केली? लुकआउट नोटीसची आधीच माहिती मिळाली होती का? परदेशात पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? त्यानं त्याच्या पासपोर्टवरील नाव आणि पत्त्यातही बदल केले होते। धक्कादायक म्हणजे कोथरूडच्या या कुख्यात गुंडाचा मुलगा आधीच लंडनमध्ये शिक्षण घेतोय, त्यामुळे घायवळही आपल्या मुलाकडेच गेलाय। निलेश घायवळने फेक पासपोर्ट म्हणजेच बनावट पासपोर्ट बनवून त्यांनी थेट परदेशात पलायन केलेलं आहे। या सगळ्यामध्ये नेमका वरदहस्त कोणाचा किंवा या सगळ्यासाठी मदत नेमकी कोणी केली आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो। कारण बनावट पासपोर्ट बनवण्यासाठी बनावट कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, जे इतर बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत किंवा इतर जे काही कागदपत्र आहेत, 10वीचं सर्टिफिकेट, हे सगळे त्याला द्यावे लागतात। मग नेमकं यामध्ये निलेश घायवळची मदत कोणी केलेली आहे? कारण अधिकाऱ्यांसमोर स्वतः व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं, त्यासाठी बॅकग्राऊंड चेक होतं। निलेश घायवळवरती अनेक 23 ते 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत, तरी देखील बॅकग्राऊंड चेक त्याचं झालं नाही का? मग अधिकाऱ्यांनी इथे काही पैसे खाऊन त्याला बनावट पासपोर्ट बनवण्यासाठी मदत केलेली आहे का? असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात। आणि त्यासोबतच हा जो बनावट पासपोर्ट आहे तो पुन्हा एकदा अहिल्यानगरमधनं बनवून दिलेला आहे असं इथे स्पष्ट होतंय। कारण जो फेक पासपोर्ट आहे किंवा जो बनावट पासपोर्ट आहे त्याच्यावरती अहिल्यानगरचा पत्ता दिलेला आहे, जेव्हा की तो मूळचा जामखेड या तालुक्यातला आहे। तर मग नेमकं अहिल्यानगर हे एक हॉटस्पॉट बनत चाललंय का बनावट कागदपत्रांचं? कारण खेडकर प्रकरणात देखील आपण बघितलं की जे खेडकर कुटुंबियांना बनावट कागदपत्र किंवा पूजा खेडकरला जे बनावट कागदपत्र देण्यात आलेले होते अपंगत्वाचे, ते देखील अहिल्यानगरमधनं देण्यात आले। आता देखील निलेश घायवळला जो बनावट पासपोर्ट देण्यात आला तो देखील अहिल्यानगरच्या पत्त्यावरनं देण्यात आला। मग या सगळ्यामध्ये वरदहस्त कोणाचा असाच प्रश्न इथे उपस्थित होतो। निलेश घायवळही उच्च शिक्षित आहे। तो M.Com पर्यंत शिकलाय, मात्र त्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला। त्याच्यावर पुणे जिल्ह्यात एकूण 23 ते 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याचे राजकीय संबंध असल्याचंही बोललं जात आहे। निलेश घायवळचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फोटो देखील व्हायरल झाला होता। त्यामुळे त्याला नेमकं कोण पाठीशी घालतंय? त्याच्यावर वरदहस्त कोणाचा? यामागे गौड बंगाल नेमकं काय आहे? हे प्रश्न त्याच्या पलायनानंतरही चर्चेत आहेत। नेमकं हे स्पष्ट झालेलं नाहीये की निलेश घायवळची संपत्ती किती, त्यांनी नेमकी संपत्ती कशी सगळी कमावली आणि थेट लंडनमध्ये घर घेऊ शकेल इतकी संपत्ती आली कुठून? मुलांना देखील त्यांनी शिक्षणासाठी लंडनला पाठवलं होतं। तर नेमका या सगळ्याचा उलगडा अजूनही होत आहे, कारण आत्तापर्यंत इतकंच निष्पन्न झालेलं आहे की खंडणी गोळा करूनच त्याची जी संपत्ती आहे ती त्यांनी कमावलेली होती। पण
जो निलेश घायवाळ इतक्या दिवसात चर्चेत नव्हता, कुठेच नव्हता, अचानक त्याच्या टोळीतल्या एका माणसाने 4 ते 5 माणसांनी गोळीबार केला आणि त्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला आणि अजूनही हे निष्पन्न होत नाही आहे की नेमका निलेश घायवाळ आहे कुठे. निलेश घायवाळसाठी लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे. पण निलेश घायवाळ नेमका आहे कुठे, परदेशात कुठे, लंडन, स्वित्झर्लंड की इतर कुठल्या देशामध्ये का, आपल्याच देशामध्ये कुठेतरी तो सुरक्षित आहे. तर आता पुढच्या तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अजूनही त्याची संपत्ती किती आहे, इतर जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या समोर आलेल्या नाही आहेत. तर आता पुणे पोलीस नेमके काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.